नमस्कार कोल्हापूरकर, कसे आहात? मजेत ना? अहो असायलाच पाहिजे. मी तुमची लाडकी मैत्रीण योजना खैरे घेऊन आली आहे एक खूप छान शो जो तुमचा हक्काचा आहे आणि खूप आवडताही आहे. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत गृहिणी नंबर 1. खूप सर्वजणी छान आवरून आलेले आहे, तर आपण थोडाही वेळ वाया न घालवता आपल्या गेमला सुरुवात करूया. आपला पहिला राऊंड आहे लकी गृहिणी. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे की मी लकी गृहिणी चिठ्ठ्या काढणार आहे 5 जणींच्या. ज्या सर्वात छान उखाणा घेतील त्यांना आपल्या शो कडून मिळते सरप्राईज गिफ्ट. अशा पद्धतीने आपण उखाण्याचे लकी ड्रॉ काढलेला आहे आणि ह्या 4 वहिनींचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सगळ्यांनी ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तर आता आपण पहिला उखाणा ज्या घेतील त्यांचं त्यांनी नाव सांगा. तुम्ही नाव सांगून उखाण्याला सुरुवात करा. माझं नाव आहे नीता अशोक बणी. उखाणा घेते. खंडाळ्याच्या घाटात गार पाण्याचा झरा, तिथं गौतम बुद्धाचा पहारा, बाबासाहेबांची कीर्ती, गाडी साऱ्या दुनियेत फिरती, अशोकरावांचं नाव घेताना तहानभूक हरती. छान. या वहिनीसाठी टाळ्या वाजवा. आता दुसरा उखाणा घेतील ह्या वहिनी. माझे नाव सारिका अमर माने. नाव कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका, वाकरी माझं गाव. गावात होतं घर, घराला होती माडी, माडीवर होती साडी, साडीत होता चाप, सकारा माझा बाप, दारात होती जाई जुई, अक्काताई माझी आई, पाण्याला चाललेल्या गवळणी त्या माझ्या मावळणी, नदीत होती नाव, रविराज माझा भाऊ, भावांडावली बत्ती, मी आहे अमरावांची सौभाग्यवती. अरे वा, खूप छान. एखाद्या गावाला फिरून आल्यासारखं, वळसा मारून आल्यासारखं वाटतंय मला इथे. वहिनी तुमचं नाव सांगा आणि खूप छान. माझं नाव अश्विनी संभाजी मांढरेकर. चांदीच्या ताटा, सोन्याच्या वाटीत फणसाचे गरे, संभाजीराव आत्ता तर दिसतात बरे, पिक्चरला नेतील तेव्हा खरे. खूप छान, खूप छान. आता लॉकडाऊन झालेलं आहे, नक्की पिक्चरला जावा तुम्ही. हे घ्या वहिनी, तुमचं नाव सांगा आणि खूप छान. मी मंगल दावणे. कुल्ली में अंगूठी, अंगूठी में नगीना, दिलीप के बिना मुश्किल है जीना. आत्ताच आपण उखाण्याच्या ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात छान उखाणा ह्या वहिनींनी घेतलेला आहे. वहिनी तुमचं नाव काय? सारिका अमर माने. सारिका वहिनींना ह्या उखाण्यासाठी हे खूप छानसं गिफ्ट मिळते गृहिणी नंबर 1 कडून. टाळ्या जोरात. आपला फर्स्ट राऊंड इथे संपलेला आहे आणि आपण सेकंड राऊंडला जातोय. त्यासाठी घेतो एक छोटीशी विश्रांती. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत गृहिणी नंबर 1. स्पीड न्यूजने आज कार्यक्रम भरवला त्यासाठी. कच्चा पापड, कच्चा पक्का पाकड. गोमू सोमू पक्का पक्का पाकड. ऍक्च्युली बसून प्रवास जरा जपून जा तुझ्या घरी. चित्रपटातील माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पक्का पापड. गोमू सोमू पापड पप्पा पप्पा सोमू. कोल्हापूर माहेर. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत गृहिणी नंबर. ह्या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण सेकंड राऊंड घेतोय आपला दे उत्तर घे बक्षीस. तर मी ह्याच्यामध्ये प्रत्येकीला एक क्वेश्चन विचारणार आहे. त्याचं फक्त उत्तरासाठी तुम्ही हात वर करायचंय. कोणीही प्रश्नाचं उत्तर सांगायचं नाहीये मी विचारल्याशिवाय. रेडी आहेत सगळ्याजणी?
तर मी पहिला प्रश्न विचारतेय की असं कोणतं झाड आहे की ज्याच्यापासून आपल्याला लाकूड मिळत नाहीये. पहिला हात कुणीवर केलेला आहे. तुम्ही ना मग पुढे या. हा प्रश्नाचं उत्तर काय? केळी. हे उत्तर बरोबर आहे. तर ह्यांच्यासाठी क्लॅप, थोड्या टाळ्या वाजवा सर्वांनी. तर आता ह्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी तुला दुसरा प्रश्न विचारते, त्याचं पण उत्तर तुला यायला पाहिजे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? उत्तर बरोबर आहे का? दुसऱ्याही प्रश्नाचं खूप छान उत्तर दिलेलं आहे आणि हिच्यासाठी सर्वांनी खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मी तुला तिसरा प्रश्न विचारते, तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर तू बरोबर द्यायलाच पाहिजे. कोल्हापूर हे शहर कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे? खवय्यासाठी, कुस्तीसाठी, चपलासाठी, महालक्ष्मी मंदिर टेम्पलसाठी आणि पन्हाळ्यासाठी. हो, खूप छान. हिने खूप छान उत्तर दिलेले आहे आणि तिन्ही प्रश्नांची उत्तर हिने बरोबर दिलेली आहे. तुझं नाव सांग परत एकदा. ओमेश्वरी माने. तर हिच्यासाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ह्या राऊंडची उत्तरं ह्यांनी खूप छान दिलेली आहे आणि आपल्या शो कडून, गृहिणी नंबर 1च्या शो कडून ह्यांना मिळतं हे खूप छानसं गिफ्ट. आणि सर्वांनी हिच्यासाठी टाळ्या वाजवा. अशाच पद्धतीने आपला हा राऊंड इथेच संपलेला आहे आणि आपण थर्ड राऊंडला सुरुवात करतोय. त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि कुठेही जाऊ नका. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत गृहिणी नंबर 1. सत्याची कास धरणारे, सर्वसामान्यांचा आवाज बनलेले, असत्याचा घोड घेऊन फक्त सत्यता मांडणारे, मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करणारे, सत्यासाठी लढणार, ठोस भूमिका मांडणारे, कोल्हापूरच्या विकासाचा चेहरा, नावाप्रमाणे कार्याला गती देणारे कोल्हापुरातील एकमेव चॅनेल, कोल्हापुरात अल्पावधीतच प्रसिद्ध झाले, सर्वांना हक्काचं व्यासपीठ देणारं, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध विषयावर निर्भीडपणे भाष्य करणारे. स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत गृहिणी नंबर 1. ह्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला जो तिसरा राऊंड आहे त्याच्यामध्ये आहे बॉक्सात चिठ्ठी आणि चिठ्ठीत काय. तर चिठ्ठीत काय हे जाणून घेऊया. मी चिठ्ठी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली असेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने करून दाखवायची. ज्याची छान असेल त्याला मिळणार आहे खूप छानसं गिफ्ट. तर वहिनी, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि एक छानशी त्यातली चिठ्ठी घ्या. मी सिंड्रेला लोखंडे. घेऊन माझ्याकडे द्या बरं का. तर ह्या वहिनीनं खूप छान टास्क मिळालेला आहे आणि आपल्याला आता भांडण बघायचंय. तर ह्यांच्या बरोबर भांडण करायला कोण आहे? नळावरचं भांडण ह्यांना आलेलं आहे. नळावरचं भांडण करायला लागलेले आहेत ह्या दोघी जणी. काकी तुमचं काही खरं नाही बरं का सिंड्रेलाच्या पुढे. बाप रे, काकींचं काही खरं नाहीये. बाप रे, खूप जोर आलेला आहे यांना भांडायला. खूप छान भांडायला लागलेले आहे. अरे ती कळशी तुटाल, कळशी तुटाल. काकी नक्की हसतायत का रडतायत समजत नाहीये बरं का. तर आपण आपलं 2 नंबरचं कोणाला चिठ्ठी लागते बघूया, कोणाची काय ऍक्टिव्हिटी येते बघूया. तर वहिनी तुमचं नाव सांगा आणि एक चिठ्ठी घ्या त्यातली. स्नेहल सतीश शिंगणापूरकर. चालेल, तर त्यातली एक चिठ्ठी घ्या आणि माझ्याकडे द्या. तुमचा पती तुमच्या लग्नाचा वाढदिवस विसरलाय तर तुमची रिॲक्शन कशी असेल? वाढदिवस विसरला तुम्ही? कामच एवढी वाढली आहेत माझी की तुझा वाढदिवस मी विसरलो बाई. आता काय करू मी? असा कसा विसरला तुम्ही? लक्षात ठेवता येत नाही का? मध्ये जेवायला नेतो. आता तर खुश आहेस का? छान छान छान, खूप छान केलेली आहे ह्यांनी ऍक्टिव्हिटी.
तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आता आपण तिसरं नाव घेतोय. नाव सांगा आणि चिठ्ठी घ्या आणि माझ्याकडे. नीता बणी. खूप छान आलेलं आहे या वहिनींसाठी. अचानक तुमच्या समोर वाघ आला तर तुमची रिॲक्शन काय असेल? कसे? तर ह्या वहिनी तुमचा वाघ झालेला आहे. ह्या वहिनी वाघ आलेल्या आहेत आणि तुम्हाला ॲक्शन करायची आहे. खूप छान. वाघ आपला एवढा ऍक्टिव्ह आहे. 2 वर्ष जंगलात राहून राहून खूप ऍक्टिव्ह झालेला आहे. खूप छान, खूप छान. तर वहिनी तुम्ही तुमचं नाव सांगा आणि एक छानशी चिठ्ठी. मी दीपाली चव्हाण. चिठ्ठी घ्या त्यातली. अरे बापरे, ह्यांना सुद्धा खूप छान टास्क आलेला आहे. ह्यांना जायचंय पार्टीला आणि ह्या खूप छान आवरून बसलेले आहेत, पण मिस्टरच आलेले नाही आहेत वेळेवर. तर ह्यांचा राग कसा बाहेर निघतो ते बघूया आपण. अहो किती वाजले? तुला पार्टीला कधी जायचंय तेवढं सांग मला. आहे का लक्षात? आहे. तू आवरून एवढी छान बसलीस म्हटल्यावर लक्षात आलं माझ्या. तोपर्यंत नव्हतं. तुम्ही नाही नाही, विसरेल कसं. तू रोज एवढी छान आवरत नाहीस ग. आज आवरून आलेस म्हणून कळालं मला. मग आता काय ठरलंय तुमचं? बाई तू कुठं नेशील तिथे येतो. चल रंकायला जाऊया. खूप छान ह्यांनी ऍक्टिंग केलेली आहे आणि ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अशा पद्धतीने आपला राऊंड इथे संपलेला आहे. अशा पद्धतीने हा खूप छान एन्जॉय करत आपण राऊंड पूर्ण केलेला आहे. आणि मी खूप कन्फ्यूज झालेली आहे की ह्याच्यामध्ये विनर कोण काढायचं आहे. तर मला सर्वांनी तुम्ही हेल्प करा. तर ह्या राऊंडची विनर कोण असेल? तर सिंड्रेलासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि खरंच तिने नळावरचं भांडण खूप छान केलेलं आहे आणि मी तिला हे सन्मान चिन्ह देत आहे. खरंच सिंड्रेला खूप छान भांडण केलेलं आहेस नळावरचं. तर खूपच छान भांडण केलेलं आहेस तू. त्याच्यासाठी तुला ट्रॉफी मिळालेली आहे. तुझ्या ट्रॉफ्यांमध्ये ॲड कर हिला. ह्या राऊंडमध्ये अशीच धमाल मज्जा आणि दंगा केलेला आहे. तर आपण दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ह्याच्याही पेक्षा जोरात धमाल करायची आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका. त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तर तुम्हालाही अशा रेसिपी आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील आणि अशा रेसिपीमध्ये भाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्प्ले नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि भाग घ्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयोजित मेजवानी स्पेशल मध्ये. नमस्कार, आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत महाराष्ट्राच गॉट टॅलेंट. टॅलेंट काय आहे? टॅलेंट एक अशी गोष्ट जी आपल्याला लोकांच्या गर्दीमधून वेगळं उभं करू शकते. टॅलेंट आपल्याला एक नवी ओळख निर्माण करून देऊ शकते. मग तुमच्यात पण आहे ना टॅलेंट? स्क्रीनवरती डिस्प्ले होत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि भाग घ्या या शो मध्ये. लवकरच भेटूया महाराष्ट्राच गॉट टॅलेंट मध्ये. तुमच्या आरोग्याची काळजी वाटते का तुम्हाला? तर मग चिंता नको. तुमच्या आरोग्याच्या निवारणासाठी खास स्पीड न्यूज लाईव्ह 24 घेऊन येत आहे डॉक्टरांची मुलाखत. नमस्ते डॉक्टर या शो मध्ये. तर बघायला विसरू नका स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ताचा आपला जो राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुम्हाला 30 सेकंद दिलेले जातील. तर इथे तुम्हाला करायचं आहे गोमू सोमू आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं काउंटिंग होणार नाहीये. तर चला आपण गेमला सुरुवात करूया. पहिलं कोण येणार आहे त्यांनी पुढे या. नाव काय? जयश्री गुलाब आंबोबकर. चला तर मग काकींचा टायमिंग इथं चालू होतोय. गोमू सोमू 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 गोमू सोमू
गोमू सोमू गोमू सोमू गोम आपण सगळ्यांचं काउंटिंग नंतर करूया. काकी तुमचं नाव सांगा. तुम्ही पुढे या थोडंसं. काकी तुमचं नाव सांगा. मनीषा प्रमोद आवडे. गोमू सोमू 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 गोमू सोमू. खूप छान केलेलं आहे काकीनी. झोपेमध्ये असं करू नका म्हणजे झालं. वहिनी तुमचं नाव सांगा. रुपाली सुशांत फाटे. सोमू गोमू 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 सोमू. मला वाटतं या वहिनीने रात्रभर प्रॅक्टिस केली वाटतं. एवढा स्पीड होता त्यांचा. मला वाटतं गोमू आणि सोमू नक्की घरात कोणतरी असणार आहेत बरं का. या वहिनी तुमचं नाव सांगा. तर वहिनी तुमचं नाव सांगा. सिंडेला लोखंडे. हां, तर आपण गेमला सुरुवात करूया. गोमू सोमू 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 गोम. नळावर जेवढं जोरात भांडायला येते ना तेवढं इथे येत नाही. खूप सुंदर आणि खूप छान ॲक्टिव्हिटी सर्वांनी इथं केलेली आहे. ह्या राऊंडमध्ये खूप सर्वांनी ॲक्टिव्हिटी छान केलेल्या आहेत. एक सुद्धा इथे कमी नाही आहे. सर्वात एकापेक्षा एक आहे आणि खूप मस्त पद्धतीने गोमू सोमू ऊ केलेलं आहे. तर ह्याची विनर कोण असेल असं तुम्हाला वाटतंय? कोण? पाणी भाटे. तर रुपाली मॅम तुम्ही पुढे या आणि ह्या राऊंडच्या विजेत्या ह्या झालेल्या आहेत. तर त्यांना आपण एक छानसं सन्मान चिन्ह देऊ त्यांचा सत्कार करूया. अशाच पद्धतीने आपला शो इथे संपलेला आहे आणि प्रत्येकाला जर असं वाटत असेल की हा शो तुमच्या घरामध्ये तुमच्या एरियामध्ये व्हायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याला कॉल करा. मी तिथे नक्की येईल. तोपर्यंत मला द्या रजा. हम है रही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते.